कलावंतांच्या समोर भजन करणं किंवा कला सादर करणं एक आव्हानात्मक गोष्ट असते. कारण आज समोर आमच्या महनीय व्यक्ती बसलेल्या आहेत. आमचे चव्हाणबुवा आहेत, राजारामचे परबबुवा आहेत. आणि ही नगरीच जी आहे ती मुळात कलावंतांची नगरी आहे. आणि अशा सर्व कलावंतांसमोर जेव्हा कला सादर करायची असते त्यावेळी आव्हानात्मक ती कला असते. दुसरी गोष्ट एक घेण्यासारखा विषय आहे. सत्कार प्रत्येक जो कलाकार असतो त्याचे सत्कार प्रत्येक ठिकाणी होत असतात. बाहेरच्या गावात गेला, बाहेरच्या राज्यामध्ये गेला, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये गेला, त्या ठिकाणी कलाकार जो त्याचा सत्कार होत असतो. पण सर्वांचा महत्वाचा सत्कार जो कुठे होत झालेला असेल तर तो त्या कलाकाराचा त्याच्या गावामध्ये जो सत्कार होतो हा सर्वात महत्वाचा जो सत्कार असतो. कलाकारात जर आपल्या गावात किंमत नाही तर त्याला बाहेर व्हायचा करू नये, त्याचा उपयोग काय नाही. पण आज या ठिकाणी बघितले ना चव्हाणबुवा, आम्ही तुम्हाला गुरु समान मानतो. कारण तुमच्या हाताची बोटं जी पेटीवर चालतात, तुमची जी गायकी आहे बुवा, भजन महर्षी चिंतामणी पांचाळ बुवा यांच्याने आमची म्हणजे जास्त आम्हाला भेट घेता आली नाही. पण त्याच्यानंतर चिंतामणी पांचाळ बुवा हे कसं गायचे ऑडिओ ऐकले, त्याच्यानंतर व्हिडिओ सुद्धा आता युट्यूबच्या माध्यमातून मिळतात. पण जर समोरासमोर ऐकायचं जर झालं तर बुवा तुम्ही जेव्हा गाताना ते अंगावर शहार येतात, असं वाटतं आज बुवाच गात आहे. हे बुवा तुम्हाला मिळाले आशीर्वाद आहेत. मगाशी राजाराम परबबुवा इथे गात होते व आम्ही जेव्हा तिथून येत होतो ना तुमच्या घराच्या मागे स्पीकरवर आवाज येत होता. बुवा म्हणजे एवढी देणगी आणि एवढे आशीर्वाद चिंतामणी बुवांनी तुम्हाला देऊन ठेवले की बुवा फरकच समजत नाही हो. एवढे तुम्ही क्लासिकल गाता सर्वजण. सलाम करतो अशा कलाकारांना. तुमच्या चरणाचे नतमस्तक होतो आणि भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद. मग का घिबलीवर इमेज बनवले की नाही विचारू काय ना. आली तर नवीन इला ना घिबली, AI घिबली. फोटो बनवून टाकलं का ताबडतोब बावली येत जशाक तशी. हो हे तिथे टाकल्यानंतर AI ला जास्त टेन्शन नाही. म्हणजे आपले बायको सोबत दाखवल्या का मोकळं झालं त्याच्यात. पण असू दे, कलाकार असतो. बोलणं फक्त मनोरंजनासाठी आहे. पण डबल बाऱ्या चालू केल्यापासून आता जवळपास 1700-1800 डबल बाऱ्या झाल्या व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. पण देवगड तालुक्यामध्ये जर प्रथमतः जर डबल बारी कोणासोबत झाली असेल तर सन्माननीय संदीपजी पुजारी बुवा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि ही रत्न ज्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं तेव्हा म्हणून बुवा आम्ही इथपर्यंत आलो. नाही तर खरे तेव्हा ते चिरडला असतात ना, हात खय हरून गाडी आणि कोण असं नव्हतो काय नाही. पण कलाकार म्हणतात तो का हाताला धरून पुढे घेतात, असे तुम्ही घेतलात. पुजारी बुवा तुमचा सुद्धा लाख लाख आभारी. धन्यवाद. जय जय राम 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 जय जय राम राम
एवढं अप्रतिम तू साऊंड लावलं ना, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. बाप बाप म्हणजे Ra